स्वप्न पाहणं महत्त्वाचं असतं, पण त्या स्वप्नांना स्वतःच्या कष्टांची जोड मिळाली तर यशाचा मार्ग नक्कीच सापडतो. डोंबिवलीतील 24 वर्षीय शिवानी कांबळे यांनी नोकरीचा मार्ग न निवडता स्वतःचा उद्योग उभारण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास प्रशिक्षणातून मिळालेल्या मार्गदर्शनाच्या बळावर त्यांनी घरच्या स्वयंपाकघरालाच व्यवसायाचं रूप दिलं. आज ते केवळ आत्मनिर्भर झाले नाहीत, तर भविष्यात इतर तरुणींनाही रोजगार देण्याचं स्वप्न पाहत आहेत. पाहूया त्यांच्या प्रेरणादायी यशोगाथेचा हा विशेष वृत्तांत. देशातला युवा वर्ग आता फक्त नोकरीच्या शोधात राहत नाही, तर स्वतःचा व्यवसाय उभारून रोजगार निर्मितीचं स्वप्न तो साकार करतो. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास योजनांमुळे तरुण तरुणींना आत्मनिर्भर होण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. डोंबिवलीतल्या शिवानी आनंद कांबळे यांनीही या योजनेचा लाभ घेऊन आपल्या स्वप्नांना नवी दिशा दिली आहे. याच्यासाठी आम्हाला बऱ्याच योजना आरसीटी मधून सांगितल्या की लोन तुम्ही फास्ट फूडचा तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला सरकारकडनं बऱ्याच प्रकारे लोन मिळू शकतं. मुद्रा योजनाबद्दल आम्हाला सांगितलं, CMEGP बद्दल सांगितलं, PMEGP बद्दल सांगितलं. आमची ट्रेनिंग होती टोटल 30 दिवसांची. त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी याच्याबद्दल गायडन्स दिलंच, लोनबद्दल तर गायडन्स दिलंच, प्लस आम्हाला शॉप म्हणजे आता लोन जर अप्रूव्ह होत असेल, कारण लवकर लोन अप्रूव्ह होत नाही, त्यात सरकारकडून आम्हाला सबसिडी मिळणार आहे हे सुद्धा आम्हाला कळल्यानंतर मी पहिले तर माझं क्लाउड किचन ओपन केलं आणि त्याच्यानंतर आता मी बाहेर माझं शॉप डोंबिवलीमध्येच, डोंबिवली ईस्टला माझं शॉप टाकण्याचा माझं हे विचार चालू आहे. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर कौशल्य विकास योजनेअंतर्गत त्यांनी RSETI मध्ये कुकिंग आणि केटरिंगचं प्रशिक्षण घेतलं. या दरम्यान फूड व्यवसायातील विविध बारकावे शिकण्याची संधी त्यांना मिळाली. शिवानी होममेकर ब्रँड फूड या नावानं घरगुती पद्धतीने स्वादिष्ट शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ त्या तयार करतात. माझं हे घरगुती आहे, सो हे कमी स्केलवर फक्त मी एकटी आणि माझी आई वडील, माझी बहीण हे लोक मला मदत करतात. सो हे छोट्या स्केलवर आहे. जर मी बाहेर बिझनेस ओपन करेन तर नक्कीच मी लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देईन. त्यांनी सुरू केलेला हा छोटा व्यवसाय आता मोठ्या स्तरावर नेण्याचं त्यांचं स्वप्न आहे. केंद्र सरकारच्या प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रॅम म्हणजेच PMEGP या योजनेअंतर्गत त्यांना 10 लाखांचं कर्ज सुद्धा मंजूर झालं आहे. योग्य प्रशिक्षण, कठोर मेहनत आणि त्याला मिळालेली सरकारी योजनांची जोड यातून युवा वर्ग आपली स्वप्न प्रत्यक्षात उतरवू शकतो आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवानी कांबळे यांची ही प्रेरणादायी यशोगाथा आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी अशोक गुप्ता, ठाणे.